हे बघा गवती चहा किती सुंदर दिसत आहे. त्यापैकी हे सगळ्यात इझी आहे कारलं बनवायला. तुझको यही काम अच्छा लगता ना बेटा. मस्त एक वाटी दही, चंदन बटव्याची भाजी आणि क्रंची कारलं. गंगा यमुना सरस्वती मागे दिसत आहे. तो मम्मी फोन करेगी कि आए क्यों? हाँ आज बहुत जल्दी आ गया. अच्छा हुआ. हाँ डब्बा खाया नाही. सकाळी मी मिठाच्या पाण्याने धुतल्या, चांगल्या 2 पाण्याने धुतलेले आहेत द्राक्ष. कोइन्सिडेंट झाला है ना भाभी? सेम हो गया. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाए. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आज स्वयंपाकामध्ये हे बघा मी करत आहे चंदन बटव्याची भाजी. ह्या कढईमध्ये चंदन बटव्याची भाजी शिजत आहे आणि इथे फरसबीची भाजी केलेली आहे आणि ह्या परत पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे. अजून कारल्याची भाजी करायची आहे. आता तुळशी मातेला जलार्पण करते आणि नंतर चपात्या बनवायला सुरुवात करते. सीताराम कहियो. वा 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 वा, आज खूप छान ऊन पडलेलं आहे. 2-3 दिवसापासून ढगाळ वातावरण होतं, पण आज चांगलं ऊन पडलेलं आहे. बरं वाटत आहे. हे बघा गवती चहा किती सुंदर दिसत आहे. वा भाई वा, रोज असं कोवळं ऊन पडलं पाहिजे. आजकाल आमच्या खिडकीतून सूर्यनारायण भगवान दिसेनासे झालेले आहेत. क्या आहे करे, त्यांचं आता उत्तरायण सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे दिसत नाहीत आमच्या खिडकीतून. चलो तुळशी मातेला जलार्पण करते. तुलसी श्री सखी श्वे पापरणी पुण्यदे नमस्ते नमते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. आमच्या तुळशीची पण पानझडी झालेली आहे आणि नवीन पालवी फुटलेली आहे तुळशीला पण. हे बघा नवीन पान आलेले आहेत आणि या तुळशीला सुद्धा नवीन पान आलेली आहेत. चला आता मी एका साईडला कारल्याची भाजी फोडणीला घालते आणि एका साईडला चपात्या करून घेते पटकन. लीजो टिफिन बेटा. ओके टा आराम से गाड़ी चला लो. ओके आओ जाओ. सकाळचे 9 वाजले आहेत आणि आत्ता जाऊन माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. जवळजवळ 1.5 तासानंतर माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. हे बघा या पॅनमध्ये मी आत्ता कारलं फोडणीला घातलेलं आहे आणि या कारल्यामध्ये फक्त मी मोहरी फोडणीला घातलेली आहे. तेल, हळद, मीठ बस एवढंच या कारल्यामध्ये घालणार आहे आणि थोड्या वेळाने मिरची पावडर जो काही माझ्याकडे मसाला आहे तो घालणार आहे. छान खरपूस भाजायचं आहे तेलामध्ये कारलं. चवीला खूप छान लागतं. मी 2-3 प्रकारे कारल्याची भाजी बनवत असते, त्यापैकी हे सगळ्यात इझी आहे कारलं बनवायला. फक्त फ्रायच करायचं आहे, दुसरं काहीच नाही. अजूनमधून परतायचं आहे. बस हो गया टेस्टी करायला तयार. बाकी आज मी लागलीच किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे. या पॅनमध्ये भाज्या काढून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये चंदन बटव्याची भाजी, या पॅनमध्ये फरसबीची भाजी आहे. इथं रात्रीची भाजी गरम केलेली आहे आणि चपातीसुद्धा एक शिल्लक होती ती पण गरम केलेली आहे. आणि ह्या पातेल्यामध्ये छान घट्टसर दही आहे. अशा प्रकारे माझं सगळं जेवण तयार आहे. बस आम्ही खाणं ओले की कमी हे कोंडूची सन्मानाचं आवडलं की आम्ही जेवण करून घेतो. बाकी मी आता चौकटीच्या बाहेर रांगोळी काढते. आज सकाळी रांगोळीच नाही काढली, घाई अगोदर स्वयंपाकच करून घेतला आणि 2-3 दिवस झालं मी व्यायाम पण नाही करत आहे. आता उद्या टेरेसवर ते व्यायाम करायला सकाळी. चला मी आज शंखाची रांगोळी काढते. इथं रांगोळीचा डब्बा आहे. खूप धूळ बसलेली आहे रांगोळीच्या डब्यावरती. क्या आहे करे. यहाँ पर मना बैठा है. हाँ जी जल्दी करो, खाना खाना है. पप्पा गेले. ठीक है तू भी जल्दी कर, मैं रांगोली निकालती हूँ तब तक. चला सुंदरशी छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे. चलो ये एक सवेरे का काम हो गया मेरा. बाकी बनूड्या अवर्ण राजा है बघा. ये बिहारी बाबू बन के बैठा है. मेरी रांगोली भी हो गई, सब कुछ हो गया बेटा. याला काय काम करायचं नसलं की आज शांत बसतो. ठीक है बेटा, तो अभी रील्स करो कल. यही कर रहा था ना अभी, वही कर. ये देख बैकग्राउंड में. अरे काय बैकग्राउंडला. ठीक है, तुझको यही काम अच्छा लगता है ना बेटा. नहीं फिर कौन सा काम अच्छा लगता है. खाना खाना. खाना खाना बना बनाया हुआ ना. चलो जल्दी करो. आई एम हंग्री, आई एम वेरी हंग्री. या गेट रेडी फास्ट फास्ट.
चला मी आता माझ्या मनाला जेवण देत आहे. मस्त एक वाटी दही, चंद्रबटव्याची भाजी आणि क्रंची कारलं. हे बघा असं बनलेलं आहे कारलं. फ्रेंच बीन्सची भाजी म्हणा बोलला की मी डब्याला घेऊन जातो. ठीक है मैंने बोला अभी क्या कर सकते हैं, तेरी मनमर्जी, जो खाना है खा ले पुत्र. मस्त मस्त. आणि इथे फोंडेजी आता देवपूजा करत आहेत. फोंडेजींची देवपूजा झाली की मी आणि फोंडे जेवण करतो. तोपर्यंत म्हणा खा के लेना बेटा और तू तयार हो जा कॉलेज के लिए. थँक्यू. देवपूजा झालेली आहे. आता मी आणि फोंडेजी जेवण करून घेतो. फोंडेजीने मस्त द्राक्ष आणलेली आहे, का डाळिंब, केळी, एवढी सगळी फळं आहेत. आणि फोंडेजी म्हणतात की मी आज फक्त फळच खाणार आहे, फळांचाच नाश्ता करणार आहे. उद्या उपास आहे ना. उद्या एकादशी आहे ना फोंडेजी, उद्या पण उपवास होऊन जाईल. मनात तर जेवण झालेलं आहे, आता आम्ही पण खाऊन घेतो. सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. बाकी भोजन झाल्यानंतर फोंडेजी ऑफिसला गेलेले आहेत, म्हणा कॉलेजला गेलेला आहे. आणि मी आमचे जुने ब्लॉग टीव्हीवरती पाहत आहे. जुने आठवणी आज ताज्या झालेल्या आहेत. आणि हा ब्लॉग आहे प्रयागराजमधला. गेल्या वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजमध्ये होतो. आणि ह्या वर्षी महाशिवरात्रीला आम्ही पुण्यातच असणार आहे, यावर्षी कुठंच नाही जाणार आहे. तर त्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. हे बघा त्रिवेणी संगम, गंगा, यमुना, सरस्वती मागे दिसत आहे. त्याच्यामध्ये आम्ही गेल्या वर्षी महाशिवरात्रीला स्नान केलेलं आहे, कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान केलेलं. आता यावर्षी कुठंच नाही जाणं झालेलं आम्हाला, काही कर सकते हे. बाकी ब्लॉग बघता बघता मला ना अक्षरशः डुलक्या येत आहेत. तशी तर माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. किचन ओटा, भांडी तर मी सकाळी स्वच्छ केलेलं आहे जेवण करायच्या अगोदर. आता फक्त घर झाडू मारते आणि कपडे मशीन लावते, ते काम करून घेते, नाही तर मला झोप येऊन जाईल. आजा भाभी, आत्ता भाभी पण आलेले आहेत. आजा, कैसे हो? अच्छी हो तुम, कैसे हो? मैं भी अच्छी हूँ. आजा काम बैठो. करके आए हम. अच्छा है ना, पेमेंट में बहुत अच्छी मिलती होगी तुमको. पेमेंट तो कुछ और भाभी को 2-2.5 लाख पेमेंट है. आराम से इतना तो हो जाता, बच जाता है उसमें. हो ना. और भाभी का ऑफिस टाइमिंग बहुत अच्छा है. कभी भी जाओ, कभी भी जाओ, कभी भी आओ, ये बहुत अच्छा है. टेंशन नहीं, कोई हाँ कुछ बैठो, बोलता नहीं. पानी लेके आती हूँ. पुराने व्लॉग देख रही भाभी, अयोध्या के. अच्छा इस पे देख रहे हो क्या? हाँ वही लगाते काम कर रही थी. अच्छा. टीवी पे ऐसे दिखते हैं भाभी. हाँ ना? हाँ ये देखो हनुमानगढ़ी है ये. अच्छा इसमें वो ब्लूटूथ वगैरह भी है क्या? हाँ ब्लूटूथ है ना. अरे ये कैसे जाएगा. हाँ अभी गया. भरत दरबार, ये हनुमानगढ़ी है भाभी. अच्छा. ये भरत दरबार है वहाँ का. हाँ बहुत सुंदर है. कहाँ गए थे? ये हनुमानगढ़ी अयोध्या. अयोध्या का. हाँ श्री राम जी का मंदिर है ना, उन्हीं के बगल में. देखो ये हनुमानगढ़ी. पता है नहीं कि वो हनुमान जी का मंदिर, देखो वहाँ बॉम्ब रखे थे टेररिस्ट ने, हाँ हाँ हाँ. वो वानर ने डिफ्यूज कर दिया था. अच्छा ये वही है क्या? हाँ वही एरिया है. कितनी भीड़ है देखो. वही ताजे हो गई याद है, पिछले साल महाशिवरात्रि के दिन उधर थे प्रयागराज में. प्रयागराज. हाँ ये देखो सुग्रीव किला ये वगैरह सब अयोध्या का. ये मंदिर है प्रभु श्री राम जी का. हाँ अरे बहुत भीड़ हमेशा ही, देखो कितनी भीड़ है. हाँ यही ड्रेस आहे सेम. मी घातलेला आजचा ड्रेस आणि गेल्या वर्षी घातलेला ड्रेस सेम आहे. आता हा ड्रेस जुना झालेला आहे, गेल्या वर्षी नवीन होता म्हणून प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला जाताना घातलेला मी तो ड्रेस, आजचा ड्रेस तेव्हा. कोइन्सिडेंट झाला है ना भाभी. सेम सेम हो गया. और तुम्हारा भी सेम है, ग्रे मैं भी दर्शन करके आई. आओ. कर लिया दर्शन करके. हो कर लो, दूर से प्रभू श्री राम जी के दर्शन कर लो. हे बघा आत्ता माझ्यासाठी आणि भाभींसाठी मी चहा बनवलेला आहे, गवती चहा आणि अद्रकयुक्त. मस्त चहाचा वास येत आहे. लो कप बड़े हैं लेकिन चाय कम है. देखना नहीं. हाँ देख लो कम है. कम है. कम ही है भाभी चाय. एक कप से तो ज्यादा है चाय. वो छोटा रहता है ना, ये बड़ा है. ज्यादा खुला है. अच्छा आहे ना भाभी, बढ़ना चाहिए कुछ भी. मना आलेला आहे असं वाटतंय मला, गाडीचा आवाज आलेला. आइए आइए माझा बेबी, आज कैसे क्या जल्दी आ गया. आए जल्दी तो भी टेंशन है. लेट हो गई तो मम्मी फोन करेगी कि आए क्यों. हाँ आज बहुत जल्दी आ गया, अच्छा हुआ. डब्बा खाऊन आला की नाही.
खा ले फिर घर में. नाही इथं गेलो होतो कुठं? हाँ हाँ, स्वामी समर्थच्या मठामध्ये. ये भाभी हमेशा वो यूनिवर्सिटी में मठ है ना स्वामी समर्थ महाराज का, तो उधर महाप्रसाद रहता है, वो खा के आता है. हमको भी ले चलते, मेरे को भी बड़ा शौक हाँ. है. जहाँ आपके साथ बोला तो हमें तैयार कर दी. अच्छा हे देखो महाप्रसाद खाऊन आला म्हणा. चांगला शिरा भात. हाँ. कितना अच्छा है. हो. ये मेरा डब्बा डब्बा खाया नहीं. वो महाप्रसाद बहुत अच्छा लगता है लेकिन खाने में अभी. हो. दादा आ गया, अब खाना खाना तो खा के आए महाप्रसाद. दादा अपन चलेंगे अगले सोमवार को खाना खाने. अब अभी रोज रहते वहाँ, रोज रहते, कभी भी जाओ तुम. तुमको यूनिवर्सिटी देखनी हो तो जाओ इसके साथ. नहीं, मेरे को महाप्रसाद खाना है. यूनिवर्सिटी भी देखनी होगी और महाप्रसाद खाना भी होगा. आम्ही दोघी महाप्रसाद लवर आहोत, आम्हाला महाप्रसाद खायला खूप आवडतं. चला भाभी तर गेलेल्या आहेत घरी आणि माझ्याही घरातली सगळी कामं झालेली आहेत. आता मी थोडा वेळ आराम करते आणि नंतर मग कालचा व्हिडिओ एडिट करते निवांत. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आत्ता. दुपारी मी थोडा वेळ आराम केला आणि मगाशी माझा दादू पण आलेला आहे कॉलेजवरून. दादूने याच्यातल्या द्राक्षा खाल्लेल्या आहेत थोड्याशा. आता मी थोड्याशा द्राक्षा खाते. इथे बसलेला आहे दादू मस्त. क्या कर रहा है बेटा? यूट्यूब देख रहे यूट्यूब. आपका हो गई नींद पुरी? मडा आज लवकर आलेला आणि मस्त झोप काढली 2 तासाची. खाएगा द्राक्षे? नहीं, मैं खा लेती हूँ. सॉरी बेटा, मडा म्हणतोय की मी थम्सअप केला तरी तू मला दिलं नाही. खायचंय म्हणजे ये ना, चल ना तिकडे हॉलमध्ये बसू. ठीक आहे, खा ले बेटा, मैं क्या ही कर सकती हूँ. सकाळी मी मिठाच्या पाण्याने धुतल्या, चांगल्या 2 पाण्याने धुतलेले आहेत द्राक्षे. लीजिए, खा लीजिए, मस्त. ले ले. और बाळा कपड्याकडे घालतोस का पायाखालचे? धन्यवाद, आपने हा बोला. सीझनमधली पहिली द्राक्षे मी खात आहे, मुंडेजीने रात्री आणलेली. छान गोड आहे. फळं खाऊन झाल्यानंतर मी आता भजन गात आहे. मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा तेव्हा मी भजन गात असते, हरिपाठ बोलत असते. तर मी तुम्हाला आज एक भजन गाऊन दाखवते. हिंदीमध्ये आहे ते. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. थोडासा मुकडा तुम्हाला गाऊन दाखवलेला आहे. मला 3-4 भजन गायला येतात. मी रोज फावल्या वेळेमध्ये भजन गात असते. तुम्हाला थोडंसं गाऊन दाखवलेलं आहे. सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आत्ता. मग मी आता सगळ्या रूममध्ये लाईटी लावून घेते आणि सायंकाळची पूजा करून घेतो. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.